एक महत्त्वाची घडामोड आहे। सुदर्शन घुलेसह इतर आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे या तिघांनाही पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तिन्ही आरोपींना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। केज कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात आलं होतं आणि तीनही आरोपींना केज कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून घेऊया। कृष्णा, मोठा युक्तिवाद झालेला होता, एसआयटी कडून सुद्धा अनेक दावे करण्यात आले, नेमकं त्यानंतर आता 14 दिवसांची पोलीस कोठडी अपडेट काय? कृष्णा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय। मोठ्या युक्तिवादानंतर आता 18 जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे, काय अपडेट्स आहेत आणखी? श्रुती, आपण पाहतो की सीआयडीने ज्यावेळी युक्तिवाद केला त्यावेळी तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा जे काही मुद्दे मांडले त्यानुसार संघटित गुन्हेगारीची यांची पार्श्वभूमी आहे आणि या आरोपींना पोलीस कोठडीची अत्यंत आवश्यकता आहे। म्हणून 15 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी खरं तर सीआयडी कडून करण्यात आलेली होती, एसआयटी कडून करण्यात आलेली होती। मात्र पोलीस कोठडीची गरज नाही असा दावा आरोपींच्या वकिलांनी केलेला होता, कारण यातला 95% तपास पूर्ण झाल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं। मात्र सीआयडीनं जे काही मुद्दे मांडलेले होते त्यानुसार अटक आरोपी यांचा पहिला रिमांड आहे आणि त्यानुसार त्याचा विचार करून ही 15 दिवसांची पोलीस कोठडी आम्हाला मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते। त्यानंतर कोर्टानं 14 दिवसांची पोलीस कोठडी आरोपींना सुनावलेली आहे। 18 तारखेपर्यंत हे तीनही आरोपी आता पोलीस कोठडीमध्ये असणार आहेत। त्यामध्ये सुदर्शन घुले असतील किंवा सुधीर सांगळे आणि जो तिसरा आरोपी आहे सिद्धार्थ सोनावणे, या तीनही आरोपींना आता 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात येणार आहे। या सगळ्यामध्ये चौकशी येत्या काळात कशी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तपास अधिकाऱ्यांचा आणि सरकारी वकिलांचा ज्यावेळी युक्तिवाद कोर्टात होत होता तो जर पाहिला तर या सगळ्यामध्ये कुठेतरी मुक्का लावण्याच्या तयारीनं सीआयडी प्रयत्न करत आहे, तशा पद्धतीची तयारी त्यांची आहे असं स्पष्टपणे दिसून येत आहे। कारण संघटित गुन्हेगारी आरोपींच्या असल्याचा वारंवार उल्लेख तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये केला होता। तर त्याचबरोबर बीडमध्ये एखादा नवीन उद्योगधंदा यायचा असेल तर त्या उद्योजकाला धमकावलं जातं, त्या अधिकाऱ्यांना धमकावलं जातं आणि कुठेतरी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या आरोपींच्या माध्यमातून सातत्यानं होत आलेला आहे। या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा पद्धतीचा दावा सुद्धा सीआयडी कडनं करण्यात आलेला होता आणि त्यानंतर संघटित गुन्हेगारी ही थांबवण्यासाठी या आरोपींवरती कुठेतरी प्रतिबंध लागणे गरजेचं आहे आणि म्हणून हे तपास अधिकारी कोर्टात मांडले आणि त्या सगळ्याचा विचार करून या तीनही आरोपींना आता कोर्टानं 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये पाठवलेलं आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे या तिघांची रवानगी आता पोलीस कोठडीमध्ये असणार आहे आणि त्यांच्याकडे कसून चौकशी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून केली जाईल। त्यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या या आरोपीने नेमकी का केली, त्यामागची नेमकी कारणे काय होती, कारण या हत्येच्या आधी सुदर्शन घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मस्ताजोगच्या ग्रामस्थांनी आणि संतोष देशमुखांनी जी काही मारहाण केलेली होती त्याचा राग, त्याची खदखद मनामध्ये ठेवून ही हत्या झालेली आहे का, किंवा त्यामागे वेगळं खंडणीचं समीकरण आहे किंवा आणखी कुठलं कारण आहे, या सगळ्याची चौकशी एसआयटी कडून केली जाणार आहे। मात्र या सगळ्याची चौकशी आता कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे सरकारी वकील ज्यावेळी युक्तिवाद करत होते त्यावेळेला कोर्टामध्ये ते असं म्हणाले की आम्ही आणि तपास अधिकाऱ्यांनी आतापर्यंत मास्टर माइंड या शब्दाचा उल्लेख केलेला नाहीये आणि त्यामुळे मास्टर माइंड कोण म्हणतं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये। मात्र या सगळ्याचे तथ्य समजून घेणं गरजेचं आहे। जास्त काही